दादा नमस्कार. नमस्कार. आपलं पूर्ण नाव काय? जितेंद्र पंजाबराव खोंडे. जितेंद्र पंजाबरावजी खोंडे. गाव कोणतं आहे? भवानपूर. गाव भवानपूर. तालुका समुद्रपूर. तालुका समुद्रपूर, जिल्हा वर्धा. वर्धा. बरं जितू भाऊ, हल्ली जे आपण जे शेतात आहोत हो. ते कसल्या प्रकारचं पीक आहे? पराठी. पराठी. जितू भाऊच्या शेतात आलो आपण पराठी पिकामध्ये. जितू भाऊ मला हे सांगा की पराठीमध्ये आपला नेमका त्रास काय होता? आपल्या पराठीची वाढ नव्हती होत. पराठीची वाढ नव्हती होत. आणखी फुटवे नव्हते. आणि पराठीला फुटवे नव्हते, म्हणजे पराठी दबून होती असं म्हणा. हो. तर मला हे सांगा की आता तर आपण पराठी पाहतो तर पराठी आपली टोंगळभर आलेली आहे. हो. बरोबर आहे? हो. तर मला हे सांगा जितू भाऊ की तुम्ही याच्यावरती म्हणजे काय प्रकारचं औषधी फवारणी केलं, म्हणजे तुम्ही की कोणत्या दुकानामधून तुम्ही औषध घेतलं, फवारणी केली, हे सांगा मला. मला म्हणजे व्हिडिओ पाहिला होता मी यूट्यूबवर. अच्छा, तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहिला होता? हो. हां. श्री साई गणेशाचा. श्री साई गणेशा कृषी केंद्र हिंगणघाट यांचा हिंगणघाट. तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहिला? हा, तर मग मी म्हटलं हे खरं आहे की नाही म्हणून हा जाऊन हा. बघावं. अच्छा, म्हणजे तुम्ही आधी यूट्यूबला व्हिडिओ पाहिला, हो. तुम्हाला असं वाटलं की बा हे खरं आहे की नाही, तर आपण शेवट काय म्हणजे दुकानापर्यंत पाहूनच पाहू. हो. तर मग तुम्ही दुकानात गेले तर हो. त्यांनी काय दिलं तुम्हाला? मी सांगितलं त्यांना प्रॉब्लेम का आपली पराठीचा असा ना असा प्रॉब्लेम आहे. अच्छा, तुम्ही त्यांना त्रास सांगितला आपल्या पराठीचा की बा पराठी आपली दबलेली आहे, काही आहे, बरोबर आहे? हो. तर मला हे सांगा, त्यांनी मग जे औषध दिलं हो. ते औषध दिल्यानंतर तुम्हाला रिझल्ट जे आहे ते किती दिवसापासून भेटणं चालू झालं, हे सांगा मला. आपल्याला 4 दिवसापासून. 4 दिवसापासून रिझल्ट भेटला? हो. जे खरं आहे ते खरं सांगा. असं नाही की बाबा दुकानदार शेतामध्ये आला म्हणून त्यासमोर काही खोटं बोलायचं. आता रिझल्ट तर मला पण दिसत आहे, तुम्हालाही दिसत आहे. हो. पण कसं आहे की व्हिडिओ जे आहे ते पूर्ण ऑल ओव्हर पाहत असते, बरोबर आहे? हो. तर जे खरं आहे ते सांगा की पराठी किती दबून होती हे सांगा. पराठी पहिलं छोटी होती. तरी म्हणजे छोटी म्हणजे किती, की पोटरीच्या खाली की कसं का? म्हणजे एवढा लिस असल्यासारखी होती. म्हणजे जास्तीत जास्त हितभर पकडून झाला ना? हितभर किंवा मग त्याच्या हितभर किंवा दीड हितपर्यंत पकडून झाला, म्हणजे हा आपल्या पोटरीच्या खालीच होती. खाली होती. बरोबर आहे? म्हणजे घोट्यापर्यंत पकडा ना आपल्याला, बरोबर आहे? हो. तर आता पराठी जितू भाऊ की टोंगळभर पराठी आलेली आहे. हो. फवारणीला टोटल किती दिवस झाले? अचानक 20 दिवस पकडून घ्या. म्हणजे 15 ते 20 दिवस झाले, म्हणजे 15 दिवस झाले मारायला. हो. 20 दिवस म्हणजे की 4 दिवसापासून तर रिझल्ट चालू झाला असेल. 4 दिवसामध्ये तुम्हाला दिसलं असेल, तर म्हणजे 15 ते 16 दिवस झाले. तर मला हे सांगा जितू भाऊ की तुम्ही याच्या पहिलेही फवारणी करत असाल. हो. आता तुम्ही दुकानदारून कोणत्या दुकानाकडून घेत असेल, बरोबर आहे? हो. तर जसं तुम्हाला जे श्री साई गणेशवाल्यांनी जे कृषी केंद्रवाल्यांनी जे तुम्हाला औषध दिलं, हो. याचे रिझल्टमध्ये आणि जे तुम्ही आतापर्यंत जे फवारणी करत होते त्या फवारणीच्या रिझल्टमध्ये काय फरक वाटते हे सांगा. बराचसा फरक आहे. म्हणजे खूप जास्त फरक आहे? हो, मी अनुभवलं आहे. अच्छा. म्हणजे जे आपण ज्यांनी जसं सांगितलं होतं त्या पद्धतीनं आपण त्याचं हे केलं. हा, आपण खरं आहे की खोटं आहे बा म्हणून पाहिलं. पाहिलं, म्हणजे काडी काढून ठेवली हा. तिथपर्यंत. अच्छा, म्हणजे तुम्ही पराठी लहान होती तर फवारणी केल्यानंतर काडीच काढून ठेवली हो. की भाऊला, म्हणजे रिझल्ट जर नाही भेटला तर आपण भाऊला म्हणू की भाऊ पराठी वाढली नाही. वाढली नाही. तर आता काडी काढून ठेवली, ठीक आहे. पण आता तुम्हाला हे सांगा की पराठी तुम्हाला म्हणजे औषध मारल्यानंतर समाधानकारक वाटत आहे की नाही वाटत आहे? वाटत आहे. वाटत आहे ना? जसं आता जितू भाऊ बाकी बी आता कसं आहे, शेतकरी आहे आता दिवसेंदिवस काय आहे की नवीन रोगराई येत आहे आणि काय म्हणते की दिवसेंदिवस खूप त्रास वाढत आहे पराठीमध्ये, बरोबर आहे? हो. प्रत्येक पिकामध्ये वाढत आहे. हो. तर आता बाकी शेतकरी बी आहे की जे फवारणी करते, पण ते पण म्हणते की कधी रिझल्ट भेटत नाही भेटत, नाही का? तर त्यांनी औषध फवारणी करायला पाहिजे की नाही पाहिजे श्री साई गणेशा कृषी केंद्र यांच्या हिंगणघाट यांच्याकडून घेऊन? करायला पाहिजे. म्हणजे करायला पाहिजे ना? म्हणजे रिझल्ट जे आहे तुम्हाला असं की तुम्हाला स्वतःला पाहायला भेटले की मला दाखवावं लागले, म्हणजे कृषी केंद्रवाल्याला दुकानातून म्हणजे दाखवावं लागले, हे सांगा मला. नाही, पाहावं लागलं. अच्छा. आणि मला हे सांगा की जसं तुम्ही आजपर्यंत खूप फवारणी करत असेल, बरोबर आहे? हो. तर कोणता दुकानदार म्हणजे तुमच्या शेतात येत होता का पराठीचं पीक पाहण्यासाठी, किंवा म्हणजे की पराठीला रिझल्ट भेटला की नाही भेटला? नाही. नाही ना? नाही. तर श्री साई गणेशावाले येतात का शेतात तुमच्या पाहायसाठी? हो. अच्छा, ठीक आहे. धन्यवाद.